कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणाऱ्या जीवनाची सूक्ष्म विच्छिष्ट उद्भूत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसणवार बनावली करावी लागत नाही. महाराष्ट्र राज्याच्या तसेच देशाच्या शैक्षणिक पटलावर उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणजे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल. या संकुलाची भव्य दिव्य इमारत आपण पाठीमागे बघत आहोत. ही आहे आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूलची इमारत आणि इथेच आत्मामालिक बाल संस्कार शिबिर 2025 सुरू आहे. आज शिबिराचा 3रा दिवस आहे. चला तर मग आढावा घेऊया विद्यार्थी नक्की काय करतायत. मला इथं सर्वच पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी खेळायला मिळाल्या व शिकायला पण मिळाल्या. इथं म्युझिकचे व स्विमिंगचे सर्व प्रकारचे क्लासेस घेतले जातात आणि पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यावरती एकदम छान पद्धतीने लक्ष दिलं जातं. व्हेरी गुड. इथलं जेवण वगैरे पण खूप छान पद्धतीने हे असतं. जेवणाला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, लगेच दुपारी थंड पण असतं, रात्रीचं जेवण, नाश्ता सर्व अवेलेबल आहे तिथं. तुम्ही घरी असताना घरच्यापेक्षा वेगळं पण इथे काय जाणवलं? घरी असताना एकटं पण वाटतं. इथं सर्व मैत्रिणी भेटतात, वेगळ्या वेगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या असतात त्या आणि सर्व मिळून जुळून राहतात, तर छान वाटतं. आणि कौतुकास्पद गोष्ट ही आहे की या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार निर्माते लाभलेले आहेत. त्यामध्ये आता सध्या उपस्थित आहे सन्माननीय आत्मदर्शनजी बागडे सर, ज्यांनी मालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि लोकप्रिय असे ते अभिनेते आहे, निर्माते आहे. सोबतच आहेत आदरणीय श्रीमान दिलीपजी सकपाळ साहेब, जे चित्रपटसृष्टीत नाट्यसृष्टीत कार्यरत आहे आणि या दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन अभिनयासाठी शिबिराच्या विद्यार्थ्यांना मिळतं आहे. तर आपण या ठिकाणी त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत. आदरणीय दिलीपजी सकपाळ साहेब, आत्मामालिक, तर आपण या 21 दिवसाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना नक्की काय शिकवणार आहोत? आपण अभिनय शिबिरच्या माध्यमातून आपण मुलांना वाचिक अभिनय, अंगिक अभिनय आणि सात्विक अभिनय या अभिनयाचे धडे देणार आहोत. त्यानंतर आपण 9 रसांची ओळख, जे अभिनयासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मुळात आपण जगतानाच 9 रसांचा वापर करत असतो. अगदी बरोबर. आपण अभिनय करतच जगत असतो, ह्या 9 रसांमध्येच जगत असतो. पण याची कल्पना मुलांना देणं फार गरजेचं आहे की आपण ज्या 9 रसांचा वापर जगताना करतो तेच अभिनय करतानाही करायचे असतात. याची जाणीव, याचं मार्गदर्शन या मुलांना करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यातले कलाकार घडवण्यापेक्षा चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून घडवायचं आहे. अगदी बरोबर. त्यांचं चांगलं व्यक्तिमत्वच त्यांना समाजात चांगलं जगायला शिकवेल असं मला वाटतं. प्रत्येक आता मुलं अभिनयासाठी आली आहेत, पण भविष्यात त्यांना कोणतं क्षेत्र निवडायचं आहे ह्या गोष्टीसाठी त्यांना अजून भरपूर अवकाश आहे. पण त्यांना चांगलं माणूस घडवण्यासाठी किंवा आपल्याला समाजात कसं जगता यावं, समाजात लोक कशी असतात, कारण नाटक हे माध्यम असं आहे, नाटक हे समाजमनाचा आरसा आहे. समाजात ज्या गोष्टी घडत असतात तेच आपण नाटकाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. हे 21 दिवसाच्या शिबिरामध्ये जी काही मुलं मला अभिनयासाठी मिळाली आहेत, उत्तम मुलं आहेत, त्यांना खूप चांगली जाण आहे आणि आपण जसं सांगतो आहे त्या पद्धतीनं मुलं फॉलो करत आहेत, ते लगेच ॲडॉप्ट करत आहेत. याचा मला खूप आनंद आहे. कारण आत्मामालिक अभिनय शिबिरामध्ये मुलं निवडण्यासाठी जी काय प्रक्रिया झाली असेल आणि त्यांनी माझ्याकडे अभिनयासाठी ही जी मुलं निवडून दिली आहेत ती खरंच उत्तम मुलं आलेली आहेत आणि या मुलांना घडवताना मलाही खूप समाधान वाटणार आहे. अगदी बरोबर आहे सर, खूप छान मार्गदर्शन मिळतं आहे. खरं तर अभिनेता होणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही, त्या पाठीमागं फार मोठी तपश्चर्या असते. आणि ग्रामीण भागातली मुलं महाराष्ट्र राज्यातून बालसंस्कार शिबिरासाठी दाखल झालेत.
त्यांना या वयामध्ये मार्गदर्शन मिळतंय म्हणजे ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आत्मा मालिक संकुल ते उपलब्ध करून देत आहे. आणि खरंच आत्मा मालिक संकुलाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी की मुलांना खूप चांगले संस्कार इथे दिले जात आहेत. मग अभिनयाच्या माध्यमातून असो, संगीताच्या माध्यमातून असो, कलेच्या माध्यमातून असो, सगळ्या माध्यमातून इथं वेगवेगळे संस्कार मुलांवरती घडत आहेत. आणि विशेषतः म्हणजे मी आत्मा मालिक इथे हा अभिनय मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी जो आलेला आहे त्याच्यासाठी मला आमचे मित्र आत्मदर्शन बागडे सर अगदी यांनी मला इथं आवर्जून उपस्थिती राहायला सांगितलं आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली आमची मुलं घडावीत, म्हणून तुम्ही आवर्जून या. मीही त्यांच्या एका शब्दाला मुंबईतून वेळ स्वतःचा काढून इथे आलेलो आहे. खरं तर इथे खूप वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ती मलाही मिळते. त्याबद्दल मी आत्मदर्शन सरांचंही खूप खूप आभार व्यक्त करतो. या दरम्यान सकाळची सुरुवात योग आणि ध्यानाने झाली. सकाळचा नाश्ता मिसळपाव, शिरा, दुपारचा पौष्टिक प्रसाद आणि सायंकाळचा नाश्ता, रात्रीचा प्रसाद मुलांनी घेतला. दुपार सत्रात जलजिरा हे थंड पेय घेताना विद्यार्थी कडक उन्हात सुखावले. याशिवाय विद्यार्थ्यांना डायरी लिहिण्याचा उपक्रम देण्यात आलाय, ज्यामुळे त्यांच्या लिखाणात सुधारणा होईल हे नक्की. तसेच अवांतर पुस्तक वाचनाची गोडीही लावण्यात येत आहे. रात्री मनोरंजन सत्रामध्ये IPL लाईव्ह क्रिकेट मॅचचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला आहे. रात्री झोपण्यापूर्वी पसायदान म्हणून विद्यार्थी झोपी गेले. दिवसभराच्या सर्व ॲक्टिव्हिटी करून दमून थकून ते झोपी गेलेत, पुन्हा उद्याचा दिवस एन्जॉय करण्यासाठी. तर या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षकवृंद मेहनत घेत आहे. चला तर भेटूया पुन्हा 4थ्या दिवसाचा वृत्तांत घेऊन. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.